ये देखो बहुत सारा पैसा। तो भाई ये पैसा क्या करते हो आप लोग? ये पैसे हम गंगा मैया के लिए अर्पण करने के लिए दान में देते हैं। 2 वाजलेले आणि हाताने जेवण बनवून आम्हाला अक्षरशः 5-6 दिवस त्याने घातलेले. आज शेवटचा दिवस आहे. खरंच खूप वाईट वाजले 12 आणि 12 वाजता आम्ही चाललोय गंगा घाटवरती जाऊन. अरे बापरे, कुत्र्यांनी काहीतरी मागं जेवणाची उंची केली. तर हे मित्र आहेत जे की युट्यूबर्स आहेत. ते आता माझा फॅन सूरज BL ब्लॉग, सोनू राज आणि हे आहेत 2 मित्र. रात्रीच्या वेळेस ते म्हटलं आंघोळ करायचे, त्यांना आंघोळ करायची. मी काय आंघोळ नाही करणार आहे कारण की रात्री खूप थंडी असल्यामुळे मी आंघोळ करणार नाही. तर पाहू शकता रात्रीचे खूप सारे लोक असतात इकडे भरपूर प्रमाणात लोक. आज तरी कमी आहे, गर्दी एवढी नाही आहे, पण चाललोय पाहूया. मैं अपना फोन छोड़ आया हूँ भैया, फोन लाना चाहिए था, फिर कब आऊँगा इधर बताओ. तर गाईज सोनूने फोन नाही आणला, त्याला ब्लॉग शूट करायचा होता रात्रीचा आणि खूप वाईट परिस्थिती आहे सध्या. पण जाऊ द्या, काय नाही, मी मराठीत शूट करतोय, हिंदीमध्ये शूट करतोय. आता है मराठी समज लेता है? येते मराठी येते त्याला. समझ में आती. त्याने महाराष्ट्रात भरपूर दिवस ट्रॅव्हल केला, त्यामुळे त्याला माहिती आहे मराठी. रात्रीचे 12-1 वाजलेत तरी रिक्षावाल्यांची भगदड बघा पब्लिकसाठी. कस्टमर शोधतात. कस्टमर बघ कसे भरून चाललेत, फुल भरून चाललेत. कशी रिक्षा घेऊन जातात नवरा बायको कस्टमर नेण्यासाठी पाहिजे. तर भरपूर यात्रे आता स्नान करून घरी चाललेत आणि घरी जाताना पाहू शकता खूप प्रचंड गर्दी नाही आहे, पण आज कमी प्रमाणात गर्दी आहे. तर पाहू शकता संगमीतून 3 किलोमीटर आहे. सूरज त्याचा ब्लॉग शूट करतोय, तर भाऊ पण त्याचा ब्लॉग शूट करतोय आणि मी माझा ब्लॉग शूट करतोय. तर भावांनो खतरनाक क्राऊड आहे या साईडला माझ्या, एवढं प्रमाणात क्राऊड आहे ना. पण आज काही म्हण, आज खूप जादा कम आहे क्राऊड. सोनूमुळे मला थोडी सिटी ऑफ लाइट्स इन यूपी संगम के पास. कुंभमेळ्याची लाइटिंग पाहू शकता भाऊ. यहाँ से बस संगम बचा हुआ 300 मीटर. 300 मीटर 300 किलोमीटर 300 मीटर. अच्छा ओके करेक्ट, बरोबर. 3 किलोमीटर 300 मीटर. पोलीस मस्त आहे की आराम करतायत. समोर मंदिर दिसतं ना, ते शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरात कधी पण आहे ना तुम्ही प्रयागराजला जर आले ना तर अवश्य दर्शन घ्या. खूप भारी आहे. मी जाणार होतो पण आहे ना ॲक्च्युली ना मला टाईम नाही भेटलेला आणि टाईम नाही भेटल्यामुळे ना सांगू नाही शकत यार. पाहू शकता आजची गर्दी खूपच कमी प्रमाणात आहे भावांनो. तर प्रयत्न करा. 6 तारखेपर्यंत टाईम वाढवलेला आहे यांनी कुंभमेळ्याचा. 6 तारखेपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त लवकर येण्याचा प्रयत्न करा. पाहू शकता समोरची गर्दी एकदम कमी गर्दी आहे. अशी गर्दी सायकलवाले कस्टमर पेपर द्यायला जातातच. 14 रत्न काठाद्वार सूरज भाई और सोनू भाई आज स्नान करने वाले हैं इतने थंड मौसम में. तर भावानो पहिल्यांदाच प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात एवढी कमी गर्दी पाहायला भेटते आणि खूप भारी इंटरेस्टिंग आहे भावानो. पण पुढचा लाईटीचा नजारा पाहू शकता, एक नंबर आहे. अक्षरशः इथे पाणी मारलंय कारण की दिवसभर काय असतं ना इकडे धूळ आणि माती, त्यामुळे रात्रीच्या वेळेस इथं पाणी मारलेलं आहे. सूरज भाऊ आपले मस्तपैकी व्हिडिओ बनवतात आणि सोनू भाई शूट करतोय. तर पाहू शकता मागच्या लाईटिंग खतरनाकवाल्या. तर भाऊन इथे शॉपिंग करतात, नारळ घेतात, दिवा घेतात पाण्यात सोडायला. भाऊ एवढी पब्लिक यार, या गरिबांना कोण दानच नाही करत रे. वाईट वाटतं या लोकांचं. काय नाही पर्याय काय याच्यापुढे. ये देखो बहुत सारा पैसा. तो भाई ये पैसा क्या करते हो आप लोग? ये पैसे हम गंगा मैया के लिए अर्पण करने के लिए दान में देते हैं. अच्छा 50 के 50 देते हैं. अच्छा 50 रुपए के 50 कॉइन मिल जाएंगे. हाँ. तो गाइज ये कौन सा रोड पड़ता है? ये अपना नंदीद्वार है. तो गाइज नंदीद्वार के पास आप आओगे, अगर आपको गंगा मैया में पैसा छोड़ना है कॉइन के हिसाब से तो ये भैया के पास आपको कॉइन मिल जाएगा. तो देखो यहाँ पे कॉइन्स है, तो 50 रुपए के 50 मिल जाएंगे. तो देख सकते हो घाट सामने आगे. अच्छा 500 मीटर पे. तो त्रिवेणी घाट के 500 मीटर के दायरे में ही आपको कॉइन मिल जाएगा. तो गाइज यहाँ पे आप ले लेना, जिसको भी कॉइन चाहिए तो जरूर ले लेना. रात्रीची गर्दीत एवढे लोक आंघोळ करतातच कशी मला समजतच नाही भाई.
तर पाहू शकता इकडे भरपूर प्रमाणात लाइटिंग बिटिंग आहे आणि दंतमंजन पण येते. हे कॅन्ड आहे, कॅन्ड 70 रुपये 150 रुपये काही रेट लावतात भाई, खतरनाकवाले रेट लावतात. म्हणजे कमवायचे दिवस म्हटलं कमवतात ते. रात्रीच्या वेळेस लोक जातात स्नान करायला. गाइस प्रयागराज में सबसे ज़्यादा चलने वाला जो स्वीट कॉर्न करके जो प्रोडक्ट है, ये मकई के दानों से बना जाता है. ये उबाला हुआ रहता है और जिसमें चाट मसाला डाला जाता है ना भैया? कितने का रहता है भैया एक ग्लास? ये 40 का भी आता है, 50 का भी आता है. तो गाइज तर पाहू शकता 40 आणि 50 रुपयाला एक ग्लास आहे. तर खूप इकडे उत्तर प्रदेशमध्ये खूप प्रचलित आहे आणि गर्दी तर स्नान करायला चाललेलीच आहे. आणि मी आपला कॅमेरा पण फोकस करतो. यांना काय सुचलंय रात्रीचे आंघोळ 12 वाजता करायचे काय माहिती. सोनूला त्यांना काय समजलं, जाऊ द्या रात्रीचे ब्रह्म स्नान करण्यासाठी चाललेत ते. तर खूप म्हणजे एक्साइटेड आहे. मला सर्दीचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी नाही करणार आहे. पाहू शकता रात्रीचे क्राऊड सुद्धा जास्त प्रमाणात आहे. आज तशी गर्दी कमीच आहे. समोर एक आजी आहे, त्या आजीला चालता देखील येत नाहीये, तुम्हाला मी दाखवतो. तरी ते स्नान करण्यासाठी आलेले आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या समोरच आहे त्या आजी, त्याला चालता देखील येत नाहीये. तर ह्याला बोलतात महाकुंभ. याचे 44 वर्षात नक्षत्र आले, त्या नक्षत्रात म्हणजे ज्यांना संधी भेटते ते आंघोळीसाठी येते. तुम्ही आंघोळ केली का नाही विचार करा या गोष्टी. तर भावानं पाहू शकता खूप खतरनाक वाली गर्दी आहे. आता आम्ही घाटावर पोहोचलेलो आहे, त्रिवेणी संगम ह्या घाटावरती. त्रिवेणी संगम घाट आहे हा. तर पाहू शकता गर्दी तर भरपूर प्रमाणात आहे. तर इकडून जी येते ती जमुना आणि इथे येते ती सरस्वती उगम पावते आणि सरस्वती नंतर गंगा नदी या साईडून येते. तर तिथेच आहे त्रिवेणी संगम. पाहू शकता खूप रात्रीच्या वेळेस लोक जमले त्या आंघोळीसाठी स्पेशली. पोलिस पण तैनात असतात इथे. खूप सारे वातावरण आहे. सोनू भाई कैसे लगे? सोनू भाई का डब्बा. सोनू ये डब्बा कितने का लिया? 40 रुपीज. इसमें क्या करोगे? पानी डालेंगे, लेके जाएंगे घर पे. 40 रुपये का डब्बा है सोनू का. देख सकते हो 40 रुपये. 40 रुपयाला डब्बा है भाई. 40 रुपयाला गंगा पानी घेण्यासाठी. चलो. और जहाँ पे भगदड़ हुई थी ना वहाँ पे वो पैच में दिखाने वाला वो जाते समय. भाई सोनू भाई जाणार आहे आंघोळीला आता. आणि बरेच लोक आता आंघोळीला जातात. इथं सिक्युरिटी पण असते रात्रीच्या वेळेस, मिलिटरीची तुम्ही पाहू शकता. आणि रात्रीच्या वेळेस सुद्धा स्नान चालू आहे भाई प्रयागराजमध्ये. अक्षरशः सोनू आणि सूरज तिकडे, ते सूरज गेलाय तिकडं आणि सोनू चाललाय त्यांच्या मागे 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 मागे. इथं व्ही आय पी लोक जातात आंघोळीला. पाहू शकता असं हे कुंभ म्हटलं का लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता. हे कर्नाटकचे लोक आहे आणि किती म्हणजे त्यांना आनंद झालेला आहे. तर कुंभमेळ्यात ते स्नान करून आता घरी जाणार आहे म्हटलं. प्रत्येकाचा आनंद असतो. सोनूराज आणि सूरजच्या यांचे कपडे सांभाळायला उभा थांबले आणि ते तिकडच्या साईडला आंघोळ करतात. सगळ्यांनी आंघोळ केलेली आहे. सगळे मस्त वेगळे सगळे टन 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 उडत आहेत मस्त वेगळी. आता आम्ही चाललोय आमच्या जागेवर. इथे सगळे ले लूं मैं. ठीक है सोनू कैसा लग रहा है अभी? संगम में स्नान कर लिया. सोचो सबको कितना किस्मत, सब कितने लोग मरे गए बेचारे. मेरा सौभाग्य मिला कि मैं स्नान कर पाया. मतलब पुण्य क्या होगा. लोग बोलते हैं क्यों जाते हो. अरे यार यहाँ पे एनर्जी जो है ना वो देखो. लोग बोलते क्यों जा रहे हो गंगा स्नान करने. लेकिन सोनू यहाँ पे जो एनर्जी है वो फील करो. तो गारठला पण थोडा थोडा टन टन उडतोय करतोय तो. तर पाहू शकता भरपूर क्राऊड आलेले आहे ब्रह्म स्नान करण्यासाठी. भावना लोकांचं बघा असं चुकतं. लोक आहे ना असं झोपतात घाटावरती येऊन आणि मग त्यामुळे काय होतं ना गर्दीमध्ये ना असं भगदौड होते. आणि भगदौड झाली का मग असं तुम्हाला तर माहिती आहे 29 तारखेला काय कांड झालं होतं. तर अशा प्रकारे कांड होतं. तर भावानं सकाळी म्हणजे सकाळच्या स्नाना अगोदर इथं हे करतायत. पाहू शकता लोकेशन खतरनाक वालं. मालिश करत होता तो बाबा. त्याने माझ्याकडे बघितलं म्हटलं काहीतरी बोलल मला, त्यामुळे मी नाही. आम्हाला ज्या ठिकाणी जायचं तिथं रस्ता विसरलेलो आहे.
इकडून तिकडून फिरतोय पण रोड काय भेटत नाही, एकसारखे रोड दिसतात सगळे. रात्रीची वेळ आहे आणि गर्दी पण कमी आहे ना, त्यामुळे समजत नाही. आणि आम्ही निघालो तेव्हा गर्दी होती थोडीफार, आता काहीच गर्दी नाही, त्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालोय. इकडे बघतो तिकडे बघतो तो सेमच रोड वाटतोय, तर इकडून तिकडून फिरतोय मगाच बसून. मॅप पण बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय, पण काहीच नाही. सो बघूया काय होतंय. ते 2 वाजलेले आहे आणि माझे जे मित्र आहेत, परम मित्र, म्हणजे तुम्ही पाहू शकता खूप छान. ऋषी राज फक्त रँडमली फक्त फोनवरती बोलणं झालं होतं आणि ऋषी राजने मला एवढी हेल्प केलेली आहे इथे स्टे करण्यासाठी. आम्ही कुंभमेळ्यात मी थांबलो होतो, एवढी फ्रेंडशिप घट्ट झालेली आहे. तो पण एक सायकलिस्ट आहे, तो पूर्ण भारत फिरण्याचं त्याचं स्वप्न आहे, ते नक्कीच पूर्ण होईल. आणि खूप म्हणजे त्याने एवढे स्वतःच्या हाताने जेवण बनवून आम्हाला अक्षरशः 5-6 दिवस त्याने घातलेले. आज शेवटचा दिवस आहे, खरंच खूप वाईट वाटतंय, पण खरंच त्याने एवढं भारी जेवण बनवलेलं आहे. मस्तपैकी डाळ भात आणि भोपळ्याची भाजी बनवलेली आहे. ऋषिराज मिस करोगे हमको? अरे मिस, ये दिन को मिस करेंगे, महाकुंभ को भी मिस करेंगे. तर आज एक खूप वाईट प्रसंग घडलेला आहे भावांनो आमच्या सोबत. थोडं वाईट असं झालंय की ऋषिराजचे टेंट होते इथे आणि पोलिसांनी ते तोडले, म्हणजे ऍक्च्युली न सांगता तोडले बरं का. पण हे उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी हे निदान आहे ना सांगण्यापूर्वी तरी ना तोडायच्या अगोदर सांगायला हवं होतं. तसं हे खूप चुकीचं कृत्य झालंय, पण जाऊ द्या, काय नाही, शेवटी महादेव आहेत बघायला. तर बाकीचे हे सगळे मित्रमंडळी आता जेवण करतात. रात्रीचे 2 वाजलेले आहे आणि आम्ही सगळे आता जेवण करणार आहे. आणि ऋषी खूप नाराज आहे. ऋषीला मी सांगितलं जेव, ऋषी जेवतच नाहीये. ऋषी क्यों खाना नहीं खा रहा बेटा? बघा, म्हणजे त्याने स्वतःच्या हाताने आम्हाला बनवून खायला घालतोय. మన ఆంధ్ర నుంచి ఎవరైనా చూస్తున్నారంటే అన్నకి సబ్స్క్రైబ్ చేసుకోండి అన్నమాట. మస్తు బ్లాగులు చేస్తాడు సరేనా. నైట్ 2 అవుతుంది ఇప్పుడు, మస్తు తింటాము. దాల్ రైస్ అన్నమాట, నెక్స్ట్ లెవెల్ టేస్ట్, తినేయండి అంతా. सबस्क्राइब చేసుకోండి అన్నయ్యని సరేనా. ओके. तो मित्रांनो हा कन्नड लँग्वेज ना, तेलुगू लँग्वेज मध्ये बोलला है, तर तो हिंदी मध्ये पण एक्सप्लेन करेल. हिंदी में एक बार एक्सप्लेन करना ये चीज को. वही बोल रहे हैं हमारा दोस्त भाई किरण भाई, बढ़िया व्लॉग्स बना रहे हैं और हम मजे कर रहे हैं. 2 बजे खा रहे हैं दाल चावल, 1 मिनट में हो जाएगा. वही बोल रहा है. ठीक है, चलो कोई ना. हर हर महादेव. भावांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा ब्लॉग इथेच संपतोय. हर हर महादेव, जय शिवराय, जय महाराष्ट्र.